धर्मवीर म्हणजे आनंद दिघे साहेब. तो म्हणला हो. म्हटलं पण मग माझी लुक टेस्ट कशासाठी? तो म्हणला आनंद दिघे साहेबांसाठी. तर मला बघून तो 2 फूट मागे गेला आणि रडायला लागला ढसाढसा. तो म्हणाला दिघे साहेब आहेत, हे दिघे साहेब आहेत. व्हॅनिटीतून बाहेर आलो आणि लोक असे पाया पडायला लागले माझ्या. बाळासाहेब कुठेही असले महाराष्ट्रात तरी दिघे साहेब त्यांना शोधून काढायचे की कुठल्या वेगळ्या बंगल्यात गेलेत आणि तिथे जाऊन पूजा करायची. माननीय एकनाथ शिंदे आहेत, ते नगरविकास मंत्री आहेत. असा माणूस अचानक पाया पडतोय की माझ्या बिल्डिंगमध्ये माझ्या वर राहणारा शेट्टी आणि माझ्या खाली राहणारा शर्मा या दोघांनी मला 10 वर्षात पहिल्यांदा फोन करा, प्रसाद भाई आपका पोस्टर दे का. ट्रोलर्स ना दुसरे काही धंदे नसतात. म्हणजे ऍक्टरनी त्यांना फाट्यावर मारूनच जगलं पाहिजे. अरे काय क्वेश्चन आहे, मला हे कोणीच नाही विचारलं आजपर्यंत आणि मला हे कधी सांगता येईल असं झालं होतं. भाई क्या बाप लग रहा है तू, कितना सेम लग रहा है, कितना सेम. या मंचावर आता जर बाळासाहेब असते या रूपात मला बघायला तर काय झालं असतं असं मी विचार करतच होतो. आणि तेवढ्यात उद्धवजी असं म्हणत, ये किस तरह से बोल पाते हो, मैं आपकी जगह बैठता मैं नहीं बोल पाता. बच्चन साहेब म्हणजे देव आहेत आणि त्यांच्याकडनं मला ही रिॲक्शन मिळणं वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू. धर्मवीर हिट झाल्यावर तू हास्य जत्रेतल्या सगळ्या टीमला पार्टी देणार आहेस का? गद्दारांना क्षमा नाही हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष. नमस्कार, मी दीक्षा पाटील. लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक आहे. आज आपण त्याच्यासोबत गप्पा मारणार आहोत. प्रसाद, तुझं लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की आनंद दिघे तर त्यांची भूमिका साकारताना तुला असं दडपण आलं होतं का की मला ती भूमिका साकारायची, त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते मला त्या पडद्यावर व्यवस्थित दिसले पाहिजे, त्याच्यासाठी तू तयारी कशी केली होतीस? दडपण तर ऑब्व्हियसली आलंच होतं कारण खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. पण ते दडपण दूर करण्याचं काम त्यांच्या सगळ्या निकटवर्ती यांनी, आमचे निर्माते मंगेश देसाई, लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे या सगळ्यांच्या मदतीने ते दडपण खूप कमी होत गेलं. माझ्या दुर्दैवाने मी दिघे साहेबांना कधी पाहिलं नाही, कधी भेटलो नाही. सो अवेलेबल रिसोर्सेस जेवढे होते थोडेफार नेटवर त्यांचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, फोटो खूप आहेत. मंगेशनीच प्रवीणनी जवळपास मला 800,000 फोटो त्यांचे दाखवले. व्हिडिओ त्यांचे खूप कमी आहेत पण जेवढे अवेलेबल आहेत तेवढ्या व्हिडिओजमधनं त्यांना ऑब्झर्व करत होतो मी. फोटोमधून खूप ऑब्झर्व करत होतो. खूप लोक येऊन भेटून गेले, त्यांच्याबद्दल भरभरून बोलले माझ्याशी. त्या जवळपास प्रत्येक माणसाने त्याच्या डोक्यातलं व्यक्तिमत्व माझ्यासमोर उभं केलं होतं. इतकं दिघे साहेबांवर प्रेम आहे लोकांचं की ते इतकं बोलतात की ते चित्र उभं राहतं समोर. तर अशा वेगवेगळ्या सोर्सेसमधून मला जेवढी त्यांची बॉडी लँग्वेज दिसली व्हिज्युअली ती कॅरी करण्याचा प्रयत्न केला. चालण्याची ढब, त्यांची बोलण्याची ढब, ओठ कसे हलवायचे, हातवारे कसे करायचे, अंगठ्या कसे फिरवायचे किंवा नजर कशी. सगळ्यात महत्त्वाचे त्यांचे डोळे आहेत. ते डोळे जास्तीत जास्त जवळ जाऊन म्हणजे कॅप्चर करण्याचा प्रयत्न मी केला आहे. अशा पद्धतीने त्याची तयारी. त्याच्याचमुळे आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आम्ही हुबेहूब आनंद दिघे यांना पाहतोय. पण ही व्यक्ती म्हणजे ही भूमिका जे साकारलीस त्याचा योग कसा आला की म्हणजे अचानक आनंद दिघे चित्रपट आहे आणि त्याच्यात तू त्यांची भूमिका साकारणार आहेस? मला माहितीच नव्हतं. एक दिवशी अचानक मंगेशने मला फोन केला आणि मला म्हणाला की मोकळा आहेस का? म्हणलं हो का. तर तो म्हणला एक लुक टेस्ट करायची, ठाण्यात येऊ शकशील का? मी म्हणलं येतो. मंगेश माझा खूप जुना मित्र आहे, 15-20 वर्षांपासूनचा मित्र आहे. तर मी म्हटलं की कसली लुक टेस्ट? तो म्हणलं ये ना, तू सांगतो मग तुला. मी गेलो ठाण्यात तर विद्याधर भट्टे होते ज्यांनी लुक डिझाईन केला, ते तिकडे होते. आणि त्यांनी सुरू केला मेकअप, दाढी लावली, मिशी लावली. तर मला अंदाजच येत नव्हता की कसली लुक टेस्ट आहे, की कदाचित हा एखादा हिस्टॉरिकल चित्रपट असावा असं मला वाटून गेलं. मिशी वगैरे लावल्यानंतर वीग जेव्हा त्यांनी काढला लावायला तर तो वीग बघून मला असं जाणवलं की नाही, हा हिस्टॉरिकल पिरियडमधला वीग नाही आहे, हा
आजच्या काळातला वीग आहे. तर मी परत कन्फ्यूज झालो आणि मी मंगेशला म्हटलं ही कसली लुक टेस्ट आहे, काय करतोय आपण, मला सांग तू. तर तो म्हणाला, अरे काही नाही, मी धर्मवीर नावाचा एक सिनेमा प्रोड्यूस करतोय, तर त्याच्यासाठी लुक टेस्ट आहे. म्हटलं धर्मवीर म्हणजे आनंद दिघे साहेब? तो म्हटला हो. म्हटलं पण मग माझी लुक टेस्ट कशासाठी आहे? तो म्हटला आनंद दिघे साहेबांसाठी. मी उडालोच खुर्चीतून. मी म्हटलं अरे तू काय वेगळा आहेस का मंगेश? तू असं अचानक मला सहज बोलवल्यासारखं बोलवतोयस आणि तू लुक टेस्ट करतोयस. तो म्हटलं हां, कारण अजून जोपर्यंत त्यांची लुक टेस्ट फायनल होत नाही तोपर्यंत तुला काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. तू अजून फायनल नाही झालेला, साधा मी बघणार तू कसा दिसतोयस ते. मी म्हटलं की मला वेळ पाहिजे, तू असं नको करूस. तर तो म्हटलं नाही, तू जर का फायनल झालास तर तुला वेळ देऊ आपण प्रॉपर. आज फक्त तू दिसतोयस का त्यांच्या जवळपास, एवढंच आपल्याला बघायचं आहे. मग त्या दिवशीची लुक टेस्ट काढली, झाली. त्यांनी फोटो काढले, फुटेज, व्हिडिओ काढले सगळे. आणि मग त्याच्यात त्यांना काही त्रुटी जाणवल्या. पण विद्याधर भट्टी काकांचं असं म्हणणं होतं की जेवढ्या लुक टेस्ट आजपर्यंत केलेल्या आहेत त्या सगळ्यात मला सगळ्यात जवळचा प्रसादच वाटतोय. पण एवढे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व्ह करूया. मग 7-8 दिवसांनी पुन्हा एकदा लुक टेस्ट करायची असं ठरलं. तर पहिल्या लुक टेस्टमध्ये नाकाचा प्रॉब्लेम वाटत होता त्यांना. दिघे साहेबांचं नाक वेगळं आहे थोडंसं, माझं नाक मुळातच वाकडं आहे, त्यामुळे ते त्यांना ते कसं त्यांना मॅच होईल ते त्यांना कळत नव्हतं. दिघे साहेब हसले की त्यांचे दात त्यांच्या ओठातून दिसायचे, माझे दिसत नव्हते. त्यामुळे त्याचं काय करायचं आणि केसांचं काय करायचं, कारण जो वीग लावला होता त्या वीगचं टेक्स्चर आणि दिघे साहेबांच्या ओरिजिनल केसांचं टेक्स्चर थोडा फरक होता. मग त्यांनी आठवड्याभरात या सगळ्या गोष्टी वरती काम केलं. वीग जसाच्या तसा बनवला, माझ्या दातांचं माप घेऊन डेंचर बनवलं गेलं. आणि नाकावर त्यांनी स्वतः मेकअपनी वेगळ्या पद्धतीने मेकअप करून नाक त्यांच्यासारखं बनवलं. आणि मग त्या दिवशीची लुक टेस्ट फारच अप्रतिम झाली. म्हणजे असं मी नाही म्हणत आहे, ते सगळे असं म्हणतात. आणि त्या दिवशी नेमका शशी जाधव नावाची एक व्यक्ती आहे जी दिघे साहेबांबरोबर ती अनेक वर्ष घालवलेली व्यक्ती आहे. तर तो मंगेशचा मित्र आहे शशी जाधव. तो त्या दिवशी मंगेश आणि प्रवीण करता जेवण घेऊन येणार होता त्या हॉलमध्ये. आणि त्याला बिचारायला काही माहितीच नव्हतं की इथे कसला मेकअप चाललाय आणि काय झालं. तो आपल्या मंगेशच्या प्रेमासाठी डबा घेऊन आला आणि तो आत आला डबा घेऊन. आणि मी माझा लुक पूर्ण करून मेकअप रूममधनं बाहेर आलो तर मला बघून तो 2 फूट मागे गेला आणि रडायला लागला ढसाढसा. मंगेश आला मागून. मंगेश म्हटलं काय आलं शशी? तो म्हणाला दिघे साहेब आहेत, हे दिघे साहेब आहेत. तर मंगेश म्हणाला ही आपली पावती आहे, ह्याला माहिती पण नाही की इथे आपण का जमलोय. आणि त्याच्याकडनं जर का अचानक असं आलंय, कुठल्याच माणसाचं नाव माहिती नसताना अचानक तो म्हणलं हे दिघे साहेब आहेत. मग त्या दिवशीचं फुटेज आणि फोटोग्राफ्स माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पाठवले मंगेशनी. आणि ते व्हिडिओ बघून शिंदे साहेब पण इमिजिएट असं म्हणाले की येस प्रसाद हो काय धर्मवीर, तुम्ही त्याला फायनल करा, तुम्ही आता वेळ वाया घालू नका, तो सेम दिसतोय. म्हणजे आता हे फायनल शिक्कामोर्तब होता. शिंदे साहेबांच्या पलीकडे असूच काही शकत नाही, कारण एवढी वर्ष त्यांच्याबरोबर आहेत. आणि मग माझ्यावरती शिक्कामोर्तब झालं. आणि पण जो तो 1 आठवड्याचा जो पिरियड होता त्याच्यात एक्साइटमेंट होती की नर्वसनेस होते? नर्वसनेस होता खूप. एक्साइटमेंट फिक्स झाल्यानंतर सुरू झाली, तोपर्यंत नर्वसनेस होता ऑब्व्हियसली. कारण झालं असं की 2015 साली कच्चा लिंबू मी सुरू केला. 2 वर्ष कच्चा लिंबूमध्ये गेली, त्याच्यानंतरची 2-2.5 वर्ष हिरकणीमध्ये गेली, त्याच्यानंतरची 2-2.5 वर्ष चंद्रमुखीत गेली. तो 6-7 वर्षांच्या स्पॅनमध्ये लोकांनी असा परस्पर समज करून घेतला की मी ॲक्टिंग बंदच केली आहे, तो आता डिरेक्टर झाला, तो आता ॲक्टिंग करणारच नाही. आणि त्यामुळे माझ्याकडे ॲक्टिंगची कामं खूप कमी आली. या 6-7 वर्षात मी फक्त धुराळा, पिकासो, स्माईल प्लीज एवढ्याच फिल्म्स केल्या आणि हास्य जत्रा चालू होतं. पण अदरवाईज असं काही ॲक्टिंग वाईज असं काही काम आलं नव्हतं. त्यामुळे नर्वस जास्त होतो की मला असं वाटत होतं की हे जर का काम झालं तर माझ्यातल्या ॲक्टरला जी भूक आहे त्याला खाद्य मिळेल आणि लोकांचा जो गैरसमज झाला आहे तो दूर करण्याची माझ्यासाठी नामी संधी आहे. म्हणजे दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बाहेर येणार फायनली मी? बाहेर नाही येणार, थोड्या टाइमसाठी ऍक्च्युअली मध्ये दोन्ही ॲट अ टाइम माणूस करूच शकतो ना.
पण ते लोकांना ऍक्सेप्टच होत नाही, म्हणजे मला कळत नाही. की- म्हणजे महेश मांजरेकर पण ऍक्टर पण आहेत ना आणि डिरेक्टर पण आहेत, किंवा अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे अशी. सचिन पिळगावकर आहेत सगळ्यात मोठं उदाहरण. पण आपल्याकडच्या लोकांना सवय आहे स्वतःच समज करून घ्यायची. Assumptions. हां, ॲझम्पशन्स. तर त्याला तडा गेला असता, आणि म्हणून मी जास्त नर्वस होतो की एक संधी मिळतीये ती जायला नको. जायला नको. त्यामुळे नर्वस होतो. पण 5 आठवडा पण नाही गेला, 5 दिवसातच फिक्स झालं सगळं, 5-6 दिवसातच. आणि त्याच्यानंतर एक्साइटमेंट होती, प्रचंड एक्साइटमेंट होती, दडपण होतं ॲट द सेम टाइम. कारण व्यक्तिमत्व ते असामान्य आहे प्रचंड. लोक देवासारखं नाही, त्यांना देवच मानतात. कारण मी ठाण्यात शूटिंग करताना कित्येक लोकांच्या घरातल्या देवाऱ्यांमध्ये मी दिगेसाहेबांचा फोटो पाहिलाय स्वतः. त्यामुळे प्रचंड दडपण होतं. माझे आणखी काही सहकारी आहेत, त्यांनाही तुम्हाला प्रश्न आहेत. येस. कसं माझा तुझा एक प्रश्न आहे की जेव्हा तू ही भूमिका साकारलीस किंवा जेव्हा तू साकारत होतास, तेव्हा तू असं काय कारण होतं की तू त्याला हो म्हटलंस की मला ही भूमिका नाही म्हणायचं काय कारण होतं? काहीच कारण होतं नाही म्हणायचं. एक तर मंगेश माझा खूप जुना मित्र, तो निर्माता म्हणून पदार्पण करतोय, तर त्याच्या पहिल्या चित्रपटात मी असणं इज अ व्हेरी गुड थिंग. सेकंड इज प्रवीण तरडे हा एक विलक्षण वेगळा विचार करणारा लेखक दिग्दर्शक आहे. माझा पुण्यापासूनचा मित्र आहे, 20-25 वर्षांची मैत्री आमची. त्याच्या पहिल्या चित्रपटात देऊळबंदमध्ये मी गेस्ट अपीरन्स केला होता, केवळ त्याच्या शब्दाला मान देऊन केला होता. आणि तेव्हा तो असं म्हणाला होता की या शब्दाची जाण ठेवून मी तुला कधी ना कधीतरी मुख्य भूमिका देईन, हा माझा शब्द आहे. आणि तो त्यांनी या निमित्ताने पाळला. भले ऑडिशन्स करायला लागले, लुक टेस्ट करायला लागले, पण त्याला पर्याय नव्हता. की हा रोलच असा नाही की 19-20 चलेगा, असं करून चालणार नाही, लोकांच्या भावना अडकलेल्या आहेत त्यांच्यात. तर त्यामुळे प्रवीण तरडेसारख्या एका वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळत होती. आणि इतक्या वर्षांनी इतके सिनेमे, इतकं काम केल्यानंतर टायटल रोल तर नाही म्हणण्यासारखं काही नाहीच आहे या प्रोजेक्टमध्ये. होच म्हणणार होतो, प्रश्नच नाही. कुठलाही ॲक्टर हो म्हणला असता जो हुशार आहे, जो सुज्ञ आहे, ज्याच्या जाणीवा शाबूत आहेत, तो कुठलाही ॲक्टर होच म्हणला असता. आणि ती अपॉर्च्युनिटी तुला मिळाली. येस. तू जेव्हा आनंद दिघे यांच्या लुकमध्ये म्हणजे त्यांच्या पूर्ण वेशभूषेत जेव्हा शूटिंगला पहिल्या दिवशी सुरुवात केली, तेव्हा नेमकं मनात काय होतं? गेटअपचं काम विद्याधर भट्ट्यांनी 100% सक्सेसफुल केलं होतं. लोक बघूनच थक्क होत होते. कपडे पटाचं काम आमची रश्मी सावंतजीनी आहे, तिने प्रॉपर रिसर्च करून दिली कसे कपडे घालायचे. तसं नटवण्याचं काम पूर्ण झालं होतं. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा होता तो त्या भूमिकेच्या आत्म्याचा, त्या रोलचा जो सोल आहे तो ॲज अन ॲक्टर मला असं वाटतं की दिघेसाहेबांच्या डोळ्यात आहे. त्यांचे डोळे विलक्षण वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी बोलतात. सो पहिल्या दिवशी मी जेव्हा व्हॅनिटीमध्ये होतो तेव्हा मी थ्रू आउट विचार करत होतो. रादर मी हे खूप फिल्मी वाटेल पण ही फॅक्ट आहे आणि मी यातून गेलो आहे, त्यामुळे मी तुमच्याशी ते शेअर करू शकतो. 8 ते 10 दिवस शूटिंगच्या आधी मी झोपलोच नाही आहे. अर्धा तास, 1 तास, पाऊण तास अशी मला फक्त डुलकी लागायची. झोप उडणं काय असतं ना, ते या शूटिंगच्या आधी 10 दिवस मी मग त्याचं कारण एक्साइटमेंट की नर्वसनेस? दोन्ही. दोन्ही. आता दोन्ही होतं. येस, दोन्ही होतं. एक्साइटमेंट होतीच, मला मिळालाय रोल. नर्वसनेस परत असता की लोक ऍक्सेप्ट करतील का नाही, आपल्याला जमेल का नाही, आपल्याला प्रूव्ह करायचंय. यु नो की काही काही वर्षानंतर तुमच्या आयुष्यात टप्पे येतात जे तुमचे टर्निंग पॉईंट ठरू शकतात. जसं ऑल ऑफ सडन सारेगमप माझ्याकडे आलं कशात काही नसताना, आणि सारेगमप मी जिंकलो. दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. की एक मुलगा, म्हणजे मी एकदा त्यावेळेला कुठल्या तरी मुलाखतीत सांगितलं होतं की मी आलो मुंबईत दिग्दर्शक व्हायला, झालो ॲक्टर, आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पहिला पुरस्कार मला गायक म्हणून मिळाला. आता ह्याला आनंद म्हणायचा का आयरनी म्हणायची मला कळतच नव्हतं तेव्हा. पण लाईफ तुमच्यासमोर एक एक पत्ते फेकत जातं आणि तुम्ही त्याला सामोरे जायला लागतं, पर्याय नसतो. सो नर्वसनेस आणि एक्साइटमेंट दोन्ही होतं.
या 8 ते 10 दिवसात ज्याच्यात मी झोपलो नाही त्याच्यात मी अर्धा एक तास एकटक त्यांच्या फोटोकडे बघत बसायचो आणि मला कळायचं नाही की याच्यातलं मला काय उचललं पाहिजे. आणि अचानक एक दिवशी मला स्ट्राईक झालं की या माणसाचे डोळे मेन आहेत. डोळे जर का आपण उतरवू शकलो तर बाकीच्या गोष्टींकडे कदाचित लक्ष नाही जाणार. कारण त्याच्यासाठी वेगळी माणसं नेमली आहेत. मेकअपसाठी विद्याधर भट्टे आहेत, कपड्यांसाठी रश्मी सावंत आहे. डोळ्यांसाठी माणूस कोणी नेमलेला नाही, तो मीच आहे, मलाच नेमलंय त्याच्यासाठी. सो ते डोळे मी प्रचंड वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचे अर्धा तास बघत बसायचो एकाच फोटोकडे. एकच व्हिडिओ सारखा करायचो. ज्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ ते कार्यकर्त्यांशी बोलतायत, लहान मुलांशी खेळतायत, त्याच्यात ते जेव्हा त्यांचे डोळे दिसायचे मी पॉज करून ठेवायचो आणि मी बघत बसायचो त्यांचे डोळे. आणि मग मी एकटा असताना त्या डोळ्यांची प्रॅक्टिस करायचो. एकदा माझा मुलगा आला रात्री आणि म्हणला, बाबा तू काय करतोय, 1:30 वाजलेत रात्रीचे. तर म्हणलं मी माझा एक्झरसाइज चाललाय, तू झोप जाऊन. तू जाऊन झोपला. तर मी हा सगळा वेडेपण असतो पण तो करणं फार गरजेचं असतं एखाद्या अशा भूमिकेसाठी. आणि ज्या दिवशी मी पहिल्यांदा बाहेर पडलो तेव्हा मी माझ्याकडे माझा टॅब आहे, त्या आयपॅड, त्या आयपॅडमध्ये त्यांचा फोटो होता. मी तो फोटो सतत ठेवायचो व्हॅनिटीत, त्याच्याकडे बघत बसायचो. जाताना मी म्हटलं की दिघे साहेबांसमोर हात जोडून मी असं म्हणालो की तुमचा आशीर्वाद तर पाहिजेच आहे या प्रोजेक्टला, मला पाहिजे. आणि आशीर्वाद तुम्हाला एखाद्या कशाच्या रूपात द्यायचा असेल तर मला तुमचे डोळे द्या पुढच्या 55 दिवसांसाठी, अशी मी मनापासून प्रार्थना केली आणि बाहेर पडलो. मी बाहेर यायची वाट बघत जवळजवळ 70 ते 75 लोक माझी वाट बघत उभे होते बाहेर, युनिट शिवायचे. दिघे साहेबांचे भक्त, त्यांच्यावर प्रेम करणारे असे, याचे नातेवाईक, त्याचा भाऊ, याची आत्या, त्याची काकू, असे की दिघे साहेब कसे दिसत आहेत बघण्यासाठी. आणि मी व्हॅनिटीतून बाहेर आलो आणि लोक असे पाया पडायला लागले माझ्या, एका मागोमाग एक, रडायला लागले. त्यांचा एक खूप जवळचा माणूस होता, मदन नावाचा, खूप वर्ष त्यांच्याबरोबर त्यांनी घालवली. त्या माणसाचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं 2 दिवस आधी. तो काळा गॉगल लावून मला बघायला आला होता आणि तो मला बघितल्या क्षणी चक्कर येऊन माझ्या पायावरच कोसळला. सो पहिला दिवस सुरू करणारे मी शूटिंग आणि त्याच्या आधी या सगळ्या घटना घडतायत. एकीकडे मला खूप वाईट वाटतं, अरे या माणसाचं काय करायचं आता. पण दुसरीकडे त्यांच्या रिॲक्शन्स मला इनडिरेक्टली खूप बळ देत होत्या की येस, यू आर ऑन द ट्रॅक, तू दिसतोयस, अदरवाईज ही रिॲक्शन आलीच नसती. आणि मग मी शूटिंग तेव्हा असं कधी झालं का की ते लोक आलेत आणि त्यांनी त्यांच्या ज्या म्हणजे एक होते त्यांची सभा असायची, ते प्रॉब्लेम सांगायचे, तसं तुझ्यासोबत कधी झालं ते आलेत, त्यांचे जे म्हणजे आपण त्यांना भक्त म्हणतो ते रोज व्हायचं असं, एकदा नाही, रोज कोणतरी भेटायला यायचं आणि ते सांगायचं की दिघे साहेबांनी आमच्या या अडचणी सोडवल्या आणि आमच्यासाठी असं केलंय तसं केलंय. आणि मग त्यांच्या लक्ष द्यायचं नाही की मी प्रसादोक आहे, ते माझ्याशी दिघे साहेब म्हणूनच बोलायला लागायचे. आता कसं करणार बघा ना, आता ही मुलगी अशी आता असं वागते, काय करू मला कळत नाही. मग मी थोड्या वेळाने म्हणायचो की नाही बरोबर आहे तुमचं, होईल नो प्रॉब्लेम, मी मी शूटिंगला जाऊ असं म्हटलं की त्यांच्या लक्षात द्यायचं, अरे हे प्रसादोक आहेत, हो नाही सॉरी तुमचा वेळ घेतला. आणि मग ते जायचं. ऑलमोस्ट रोज असं घडत होतं. कोणीतरी यायचं, काही ना काहीतरी घेऊन यायचं, भेट, फुलं कोणी आणायचं, कोणी काय भेट वस्तू आणायचं, कोणी गणपती रोज. प्रसाद, सर्वप्रथम तुला या चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एखादा कलाकार म्हणजे रुपेरी पडद्यावर भूमिका साकारायची म्हटलं की तो भूमिका ती जगतो. तोही भूमिका जगला असणार एवढं नक्की. तर आनंद सरांच्या म्हणजे आयुष्यातली कोणता असा गुण असेल त्यांचा किंवा कोणती अशी गोष्ट असेल तू तुझ्या आयुष्यभरासाठी तुझ्याकडे ठेवशील किंवा तू त्यांच्याकडून काय शिकलास? खूप काही गोष्टी आहेत दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्वातून शिकण्यासारख्या. पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं, माणसं जोडण्याची जी कला होती ती अफाट होती त्यांच्यात. म्हणजे ज्या काळात मोबाईल नव्हता,
इंटरनेट आजच्या एवढं नव्हतं. या काळात त्यांचा जनसंपर्क एक फक्त दिघे साहेबांची नजर की इकडच्या कार्यकर्त्यांना कळायचं काय निरोप पोचवायचा पोचवायचा आणि तो पोचलेला असायचा. तर ही जी ताकद आहे ही जनसंपर्कातून जनसंचयातून आलेली ताकद आहे की ते माणूस एवढा जोडलेला आहे की वाऱ्यासारखा तो मेसेज पसरायचा दिघे साहेबांनी सांगितलेला. तर हे शिकलं पाहिजे माणसं जोडायला. आणि दुसरं म्हणजे निग्रही होते भयंकर. एखादी गोष्ट ठरवली की ठरवली, मग वाटेल ते झालं तरी ती गोष्ट व्हायलाच पाहिजे. मला असं वाटतं हा गुण माझ्या अंगी यायला हवा. आणि जेव्हा चित्रपटाचं शूटिंग करत होते तेव्हा तुझ्यातला दिग्दर्शक असा मध्येच डोकावत होता का की की मला ना हा अँगल जरा चांगला वाटतोय, पण प्रवीण तरडे बोलतात की नाही नाही मला हा चांगला वाटतोय? असं नाही होत युजली, कारण मुळात मला दिग्दर्शन करण्याची पहिली संधी मिळाली माझ्या 50-55 फिल्म झाल्यानंतर. हाय काय नाही काय जी मी आणि पुष्करनी दोघांनी डिरेक्ट केली. त्याच्यानंतर परत मी काही सिरियल्समध्ये फिल्ममध्ये काम केलं आणि मग मला असं वाटलं की यार मी ज्याच्यासाठी आलोय ते इतकं मागे पडलंय, आता 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 त्याच्याकडे फोकस वळलाच पाहिजे आपला. आणि मग मी ठरवून कच्चा लिंबू सारख्या फिल्मच्या मागे लागलो आणि ती फिल्म घडवली. पण त्याच्यातही मी काम करतच होतो, पण असं मी कधीही केलं नाही किंवा करत नाही, करणारही नाही. कारण मला माहिती आहे एका दिग्दर्शकाचं किती रक्त आटत असतं तो त्याचं प्रोजेक्ट जेव्हा उभं करत असतो तेव्हा. सो माझ्यातला दिग्दर्शक मी पूर्ण बंद ठेवलेला असतो अशा वेळेला, कारण मी ॲक्टर आहे. जेव्हा मी अमृता, आदिनाथ या मृण्मयी यासारख्या नोन ॲक्टर्सना असं सांगतोय की मी सांगतोय ते तुम्ही ऐका, या प्रोसेस पुरतं तुम्ही मला सरेंडर करा, मला दिसतंय असं असं आहे तसंच पाहिजे, आणि ते ॲक्टर्स ऐकतात, तेव्हा याच लॉजिकने मी तसंच वागलं पाहिजे जेव्हा मी दुसऱ्या डिरेक्टरकडे काम करतो. तेव्हा माझ्यातला डिरेक्टर डोकावत नाही कधीच. कधीतरी एखादी शंका येऊ शकते किंवा प्रश्न पडू शकतो की हे वाक्य काय आहे सीनमध्ये, हे वाक्य काढलं तर काय होईल. अशा जेव्हा शंका यायच्या तेव्हा मी त्याच्याशी डिस्कस करायचो. पण तो इतका हुशार आणि इतका चतुर आहे की त्याच्याकडे माझ्या प्रत्येक शंकेचं निरसन विचारण्याआधी असायचं. त्याला माहिती असायचं मी ही शंका विचारणार आहे. मी गेल्यानंतर तो लगेच म्हणत हा हे वाक्य ना ते घ्यायचं आहे आपल्याला, असायचं कारण आहे. कारण त्याचाही माझ्याबद्दलचा अभ्यास झालेला आहे, माझाही त्याच्याबद्दलचा अभ्यास झालेला आहे. आणि अभ्यासापेक्षा आम्ही 20, 22, 25 वर्षांचे मित्र आहोत. सो माहिती आहे एकमेकांना, एकमेकांचा स्वभाव कसा आहे. त्याला माहिती आहे की माझी काम करण्याची स्टाईल वेगळी आहे, त्याची काम करण्याची स्टाईल खूप वेगळी आहे. सो इंडस्ट्रीतल्या लोकांना फार मोठा प्रश्न पडला होता की अरे बापरे, प्रवीण तरडे आणि प्रसाद ओक एकत्र कसे कसे काय, आता काय होणार. कारण तो पण प्रचंड पॅशनेट, मी पण प्रचंड पॅशनेट, तो खूप तापट, मीही खूप तापट. सो काय होईल अशी प्रचंड भीती होती लोकांना. पण असं काही झालं नाही, अत्यंत स्मूथली सगळं शूटिंग संपलं आणि मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तू आनंद दिघे साहेबांच्या वेशात शूटिंग वगैरे करत होता, जसं तू म्हणालास की आता खूप जण तुझ्या पाया पडत होते, तर शूटिंग दरम्यान तर सतत सुरूच असेल. पण आम्ही असं पाहिलं की ट्रेलर आणि टीझर जेव्हा लॉन्च झाला तेव्हा एकनाथ शिंदे सर पण तुझ्या पाया पडले, तर त्यावेळी कसं वाटलं, भावना काय होती मनात? घाबरलो होतो मी. म्हणजे शिंदेसाहेबांचा खूप मोठा आधार आहे या चित्रपटाला, याबद्दल काही शंकाच नाही आहे. पण फायनली ते माननीय एकनाथ शिंदे आहेत, ते नगरविकास मंत्री आहेत, ते एका खूप मोठ्या पोस्टवर आहेत, महाराष्ट्रातले खूप मोठे नेते आहेत, आणि असा माणूस अचानक पाया पडतोय. एक सेकंद मी खूप घाबरलो होतो की अरे बापरे. पण दुसऱ्या सेकंदात माझ्या लक्षात आलं की हा नमस्कार प्रसाद ओकला नाही आहे, हा नमस्कार प्रसाद ओक दिघे साहेबांच्या रूपात आहे, त्या दिघे साहेबांना हा नमस्कार आहे. आणि दुसऱ्या क्षणी मी सावरून त्या क्षणी दिघे साहेबांनी काय केलं असतं हा विचार मनात आला आणि इमिजिएट मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे, जसा दिघे साहेबांनी ठेवला असता. पण त्या क्षणी घाबरलो होतो मी सुद्धा. माझा प्रश्न असा आहे की आनंद दिघे यांची भूमिका साकारताना सर्वात आव्हानात्मक गोष्ट कोणती वाटली? बोललो ना आता, डोळे. हां, ते डोळ्यांची तुम्ही प्रॅक्टिस केली असं म्हणता, म्हणजे फार सामान्य माणसांना किंवा प्रेक्षकांना हा प्रश्न पडेल, प्रॅक्टिस केली म्हणजे नक्की काय केलं, म्हणजे
फार साधा प्रश्न आहे की म्हणजे जसं मुलं समोर आल्यावर भावना वेगळ्या असतात डोळ्यात, तर त्याची एक नट म्हणून तुम्ही कशी प्रॅक्टिस केली की नेमकं काय केलं? आणि दुसरा प्रश्न असा होता जोडूनच की दिग्दर्शक स्विच ऑफ केला तुम्ही म्हणाला, हे खरंच इतकं सोपं असतं का? कारण शूट झाल्यानंतर तो सीन जेव्हा बघतो आपण तेव्हा मग थोडंसं वाटतच असेल की असं थोडंसं झालं असतं किंवा ही फ्रेम जास्त चांगली लागली असते किंवा असं असं काही तुम्हाला. आधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. Yes. असं वाटूच शकतं, पण त्या वाटण्याची जबाबदारी पूर्ण प्रवीणची आहे, कारण त्याचं नाव लागणार आहे दिग्दर्शक. तेव्हा मी फ्रेम अशी का दिसते आणि असं झालं असतं हा विचार करण्याचा मला नैतिक हक्क नाही, कारण मी अभिनेता आहे त्या चित्रपटात. आणि स्विच ऑफ करता येतच आणि यायलाच पाहिजे. ॲक्टरला, कुठल्याही कलाकाराला स्विच ऑन स्विच ऑफ करता आलंच पाहिजे. म्हणजे त्या भूमिकेत मी अडकलोय आणि त्यात मी अजून त्यातच आहे, हे सगळं खोटं असतं. माझा याच्यावर अजिबात विश्वास नाही. पण त्याच्यातलं भावनिक कोशंट कमी आहे, भावनिक असा याचा कोशंट अर्थ नाही का घेताय? नाही, त्यातलं भावनिक कोशंट तुम्ही परफॉर्म करताना असायला पाहिजे. आत्ताही मी जर तुमच्याशी आनंद दिग्यासारखं वाटायला लागलो, तुम्ही वेड्यात काढाल ना मला. आत्ता मी प्रसादक म्हणून बोलतोय ना तुमच्याशी, पण जेव्हा पडद्यावर तुम्ही मला बघता तेव्हा तुम्हाला दिघेसाहेब वाटतात का नाही, माझ्यासाठी ते महत्त्वाचं. त्या 55 दिवसांच्या शूटिंगचा पिरियड किंवा त्याच्या आधीचं रिसर्च आणि डिस्कशन, याला गेलेला 1-1.5-2 महिने जे काय होते प्रोसेसचे, त्याच्यात मी ऑन होतो का नाही ते महत्त्वाचं. आणि ते झालं, ते सगळं संपलं आहे. आता उद्या फिल्म रिलीजला आहे, तर आत्ता मी ऑफच पाहिजे, नाही तर वेळ लागेल हो, कामच नाही करता येणार. नाही, मी कलाकार म्हणूनच विचारतो की मानसिक लेवल आहे, कारण फायनली आपण एक माणूस आहे की हे बंद करून हे चालू करणं असं, तर याची पण एक काही प्रोसेस असते का कलाकार? आता ती सवय झाली ना. आता एवढं काम केल्यानंतर आता 90-95 चित्रपट होत आले, 80-90 मालिका झाल्या, 28-30 व्यावसायिक नाटकं झाली. बाकीची नाटकं सोडा, व्यावसायिक नाटकं एवढ्यानंतर ते जमलंच पाहिजे असं मला वाटतं. सिस्टीमचा भाग झालाय असं हां, आपण पहिलं. पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे अगदी पटकन आठवलं, वेग उदाहरण आहे पण पटकन आठवलं म्हणून. तिकडे माझ्या मुलाचा जन्म होत होता पुण्यामध्ये, आणि इकडे मी वादळवाडमध्ये माझी आई गेली तो सीन करत होतो, ढसाढसा रडत होतो, आणि अचानक फोन आल्यानंतर अरे अभिनंदन असं मी बायकोला म्हणालो. आता त्याला काही पर्याय नाही. म्हणजे बायको म्हणे अरे तिकडे तुझी आई गेली आणि तू काय सीन करतोयस, त्याच्याशी मला आत्ता करतोय नाही, आपल्याला मुलगा झालाय, मला ते महत्वाचं आहे. यु नो, सो ते बॅलन्स तो नटाला सांभाळता आला पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं. आणि डोळ्यांचं हां, डोळ्यांचं कसं आहे की जितक्या माणसांना आम्ही भेटलो, जितक्या माणसांशी बोललो, दिघेसाहेबांबद्दलचं ऐकलं, माझ्या असं लक्षात आलं की हा माणूस झोपायचा की नाही. म्हणजे शेवटची मीटिंग किंवा शेवटचा सत्यनारायण गणपती दर्शन ते 3-3:30 वाजता घ्यायचे रात्री पहाटे, आणि 5-5:30ला उठून पूजा करायला लागायचे. तर अनेक लोकांच्या तोंडून एक स्टेटमेंट आलं की दिघेसाहेब 1 दिवसात 2 दिवस जगायचे. नॉर्मल माणसाचे जे 2 दिवस आहेत ते दिघेसाहेब 1 दिवसात जगायचे. इतका वेळ, इतके तास लोकांबरोबर, लोकांसाठी व्यतीत करायचे. उन्हात तानात फिरायचे, रापायचे. तेव्हा AC किंवा AC गाड्यांचं प्रमाण खूप कमी होतं. ऑफिसेस आज जसे आपण बघतोय लॅविश, तसं कुठल्याही पक्षाची ऑफिसेस तेव्हा नसावीत, पंखे आणि साधं. तर त्याच्यामुळे ते रापलेपण चेहऱ्यावरती होतं त्यांच्या. प्रचंड उन्हातानात फिरून स्किनवर खूप काळे असे स्पॉट्स आले होते. ते फोटोमध्ये पण दिसतील तुम्हाला, माझ्यावर पण ते मेकअपने पण ते केलेलं आहे. तर अशा माणसाचे डोळे खूप खोल गेलेले असतात, ज्याचं खूप जास्त जागरण होतं, झोप खूप कमी होते, आणि सतत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा विचार. म्हणजे समजा हा हेमंत आहे, हा हेमंत मला एक अडचण सांगून, त्याची झाली आहे सांगून अडचण, आणि मी या पुढच्या व्यक्तीला भेटतो आणि तिचा प्रॉब्लेम मला सांगते. पण तिचा प्रॉब्लेम छोटा आहे की मुलाची ॲडमिशन होत नाही, एवढाच मोठा आहे. ह्याचा प्रॉब्लेम फार गडद आहे, दुःख आहे त्याच्यात खूप, आणि खूप वेदना आहे. तर त्याचा प्रॉब्लेम त्यांच्या डोक्यात राहायचा ह्यांच्याशी बोलताना सुद्धा.
आणि त्यामुळे ना तो थोडासा लॉसनेस मिळतो असा आहे ना. मग बोलतोय तिच्याशी पण डोक्यात याचा विचार चालू आहे, नो. आणि ती झोप कमी असल्यामुळे तो जी ड्रायनेस आहे थोडासा डोळ्यात. पण एखादं लहान मुलं तरी अरे कशी आहे असं असं आहे त्याच्यात, अशा फिलिंग नाही त्याच्या डोळ्यात येऊ शकत, नो. ते कंट्रोल करून प्रेझेंट करणं फार महत्वाचं होतं. पण मग तुम्ही न बघता हे सगळं केलं, म्हणजे तुम्ही पहिलंच बोलला की त्यांना तुम्ही प्रत्यक्षात कधीच बघितलं नाही, पण मग एवढा रिसोर्स म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टी, कारण आता कसं की ऑडियन्स म्हणून फायनल आउटपुट बघतात, पण ही सगळी प्रोसेस तुम्ही त्याच्यामधून गेलेला आहात, तर इतका असा काय रिसोर्स वापरला? पुस्तकं झाली किंवा भाषणांचे काय व्हिडिओ असतील किंवा हे भाषणांचे व्हिडिओ नाहीच आहेत, कारण ते भाषणं करायचेच नाहीत. हा, म्हणजे त्यांच्या भेटीगाठींचे जसे ते छोट्या छोट्या क्लिप्स वगैरे असतील हा. किंवा पुस्तकं असतील, तर तुम्ही रिसोर्स काय वापरला? कारण फोटो फोटो ओके. फोटो खूप आहेत त्यांचे, आणि वेगवेगळ्या इमोशन्स मधले वेगवेगळ्या म्हणजे पोझिशन्स, म्हणजे उभेत बसलेत, कुत्र्यांशी खाली बसून बोलतायत, एकच गुडघा मुडपलेला आहे, दुसरा गुडघा असा वर आहे, आदिवासी लोकांशी बोलतायत खाली बसून, लहान मुलांची मांडी घालून बोलतायत. फोटो खूप आहेत. त्या फोटोमधून बरं, दिघे साहेबांची हाईट माझ्यापेक्षा कमी होती, मी थोडासा उंच आहे त्यांच्यापेक्षा 2-2.5 इंचांनी, तर ते पण वाटायला नको म्हणून मी थोडासा बाक केला आहे पाठीचा, तुम्ही जर का बघितलं तर. आता इथे माझ्यातला दिग्दर्शक थोडासा नकळत जागा होतो, की मला माहिती आहे की काय केल्यानंतर फिल्म शूट होताना तुम्हाला एवढंसं दिसतं स्क्रीन मॉनिटरवरती, पण ती बघताना तुम्हाला एवढं दिसणार असतं. तर ते जे स्ट्रेच होतं, ते स्ट्रेच झाल्यानंतर तो जो बाक आहे तो अजून असा होतो आणि तुम्हाला अजून बुटका वाटतो माणूस. तर हा दिग्दर्शक म्हणून केलेला विचार आहे, पण अभिनेत्याने केलेला विचार आहे. पण फायनली पण फायनली हे प्रवीणशी त्याचा काय म्हणूया त्याच्या हुद्द्याचा मान दिग्दर्शक म्हणून त्याला कन्व्हे केलं की मी असं करून बघू का, हे चांगलं वाटेल का. मग त्याची परवानगी मिळाल्यानंतरच ते इम्प्लिमेंट केले. माझी हुशारी नाही लावली. म्हणजे इतका बारीक, म्हणजे जे जवळून अभ्यास करतात त्यांनाच कळतं, नाही तर आता तुम्ही एवढ्या इंचाचं सांगताय की त्यामुळेच तर दिघे साहेब, त्यामुळे शिंदे साहेबांची रिॲक्शन, त्यामुळेच ते परवा पण एका कुठेतरी भाषणात बोललेत की माझा विश्वासच बसत नाहीये की ओक साहेबांनी दिघे साहेबांना पाहिलं नाही आणि भेटले नाहीत. कारण ज्या माणसाला आयुष्यात कधी पाहिलं नाही, भेटलं नाहीये, त्याचं कसं ते असं उतरवू शकतात, डोळ्यांपासनं, चालण्यापासनं, बोलण्यापासनं, हातवाऱ्यांपासनं. तर मला ही फार मोठी कॉम्प्लिमेंट वाटते, कारण दिघे साहेब हे त्यांचे सगळ्यात जवळचे शिष्य, शिंदे साहेब दिघे साहेबांचे खूप जवळचे शिष्य आणि त्यांचा वारसा पुढे नेणारे. तर त्यांच्याकडनं ही कॉम्प्लिमेंट मला फार महत्वाची वाटते ऍक्टर म्हणून. पण याआधी दिघे सरांबद्दल तू फारसं वाचलं होतंस का किंवा ऐकलं होतंस त्यांची मत किंवा काय? नाही. लॉंग बॅक मी 96-97ला पुणे सोडून मुंबईत आलो. तेव्हा नाटकच चालू असायचं. तेव्हा कुठले चॅनल आले नव्हते, सिरियल्स काही सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे नाट्यवर्तुळातनं एक दोनदा त्यांचं नाव कानावर आलं. ते असं की शरद पोंक्षेचं नथुराम बंद पडलंय, ते दिघे साहेबांमुळे परत सुरू झालं. संतोष पवारचं यदा कदाचित बंद पडले, ते पण दिघे साहेबांमुळे सुरू झालं. सो नकळत अशी इमेज मनात तयार झाली होती की हा राजकारणी माणूस आहे, शिवसेनेशी याचं नाव आहे जोडलं गेलेलं, आणि हा कलाकारांच्या पाठीशी फार खंबीरपणे उभा राहतो. बरं, त्याच्यात पक्षाची तत्व कुठे आड येत नाहीत की यदा कदाचित सारखं नाटक कोणी बंद पाडलं तरी तेच सुरू करतात, आणि नथुराम कोणी बंद पाडलं तरी तेच सुरू करतात. कारण त्यांचं म्हणणं नाटक कला आहे, त्याच्यात पक्ष नाही आला पाहिजे. आणि हा प्रसंग आहे सिनेमात, हे वाक्य सिनेमात आहे की नाटक कला आहे, त्यात पक्ष कुठून आला. सो त्यांची ती तत्व फार इंटरेस्टिंग वाटली होती मला, पण फक्त नाव कानावर आलं होतं, कधी योग नाही आला. त्या दिवशी ABP माझावर माझा इंटरव्ह्यू होता शिंदे साहेबांसोबत. तर तिथे एक चित्रपटात एक फार महत्त्वाचा प्रसंग आहे. शिंदे साहेबांच्या आयुष्यात त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता, आणि त्यातून
दिघे साहेबांनी त्यांना कसं बाहेर काढलं आणि एक दिशा दिली, एक ऊर्जा दिली, नाही तर माणूस खचून गेला असता. अशा प्रकारचा एक सीन आहे. त्या सीनमध्ये प्रवीण फार सुंदर पद्धतीने, जसं कृष्ण अर्जुनाचा सीन जसे आहेत की एक गुरु त्याच्या शिष्याला सांगतोय किंवा त्याच्या आयुष्याचं सारथ्य करतोय थोडक्यात, तशा पद्धतीने त्यांनी तो पिक्चराईज केला आहे. त्याची वाक्य फार इंटरेस्टिंग आहेत. त्यातलं एक वाक्य आहे की दिघेसाहेब शिंदेसाहेबांना असं म्हणतात की तुझे डोळे कोरडे ठेवून लोकांचे ओले डोळे पुस. तू नेता आहेस, तुला काम करत राहिलं पाहिजे, तुला असं खचून चालणार नाही. तुझे डोळे कोरडे ठेवून लोकांचे ओले डोळे पुस, अनाथांचा एकनाथ हो, लोकांचा लोकनाथ हो. असं ते आत्ताही माझ्या अंगावर शहार आलं बोलताना. ब्रिलियंट डायलॉग्स लिहिलेत प्रवीणनी या सिनेमात. फार मजा आली. आनंद दिघे साहेबांसाठी तुम्ही तयारी केली, तसंच बाळासाहेबांची भूमिका किंवा यासाठी किंवा ते साकारताना ते खरोखर झालेलं की ते पिक्चरायझेशनचा भाग आहे किंवा कसं? दोन्ही व्यक्ती आपल्यामध्ये नाही, तर त्यांच्यामधील नातं कॅमेरा समोर दाखवताना तर त्या संदर्भात वेगळे काही प्रिपरेशन्स किंवा त्याचे सोर्सेस किंवा अशा पद्धतीचा मी विचार. शिंदे साहेबांची गप्पा मारताना अनेकदा उल्लेख आला गुरुपौर्णिमेचा. आणि ही घटना मला असं वाटतं शिंदे साहेबांनी प्रवीणला सांगितलेली आहे की असं घडलंय खरंच की बाळासाहेबांनी आदेश दिला की कोणीही गुरुपौर्णिमेला यायचं नाहीये. लांबून लांबून कोसावरनं हजारो मैलांवरनं तुम्ही गुरुपौर्णिमेसाठी येता, फक्त एवढा त्रास घ्यायची काही गरज नाहीये. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत ते, आणि उगाच स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नाहीये, असं बाळासाहेबांचं वाक्य होतं. म्हणून त्या गाण्याची सुरुवात ज्या सीननी होते त्या सीनमध्ये माझं पहिलं वाक्य आहे की गुरुपौर्णिमेचा कसला आलाय त्रास, असं ते पहिलं वाक्य आहे. तर बाळासाहेब कुठेही असले महाराष्ट्रात तरी दिघेसाहेब त्यांना शोधून काढायचे की कुठल्या वेगळ्या बंगल्यात गेलेत आणि तिथे जाऊन पूजा करायचे. आणि त्यामुळे बाळासाहेब जे दिसतात की थोडेसे चिडलेले आहेत की काय आनंद तू न आगाऊपणा करतोस नेहमी असं. पण तो लटका राग आहे, म्हणजे प्रेमळ राग आहे तो सुद्धा बाळासाहेबांचा. तर ज्या दिवशी शिंदे साहेबांनी स्वतः हे दृश्य पाहिलं तो तसाच्या तसा प्रसंग आहे की दिघेसाहेब खाली बसून बाळासाहेबांचे पाय धुत आहेत, त्याला चंदन लावत आहेत, त्याच्यावर चाफ्याची फुलं वाहत आहेत. आणि तेव्हा शिंदेसाहेब प्रचंड म्हणजे अनावर झालं होतं त्यांना. आणि त्यांना असं वाटलं की हा माणूस त्यांच्या गुरुची अशी पूजा करतो, तर आपण दिघेसाहेबांना गुरुस्थानी म्हणतो, आपण पण त्यांची पूजा अशीच केली पाहिजे. आणि तेच दाखवलंय गाण्यात आणि असं झालंय आणि असंच व्हायचं. नंतर जे दिघेसाहेबांचे जे निकटवर्ती आहेत, मुळात माननीय एकनाथ शिंदे साहेब काय किंवा श्रीकांत शिंदे साहेब, सचिन जोशी म्हणून आमचे ठाण्याचे मित्र, राहुल लोंढे, गिरीश शिलोत्री, स्वतः मंगेश देसाई आणि भेटणारी शेकडो माणसं, यांच्याकडून इतकी माहिती मिळाली होती की अरुणाताईंचा रोल करणाऱ्या मुलीला सुद्धा त्याचा खूप उपयोग झाला चित्रपटात. माझी भेट झाली ती थेट त्या म्युझिक लॉन्चला, जेव्हा त्यांनी आनंद अशी हाक मारली मला, मी एंटर झाल्या आल्या आणि मला जवळ घेऊन मला म्हणाला माझा आनंद परत आलाय, तू माझा आनंद आहेस. असं तर मला असं वाटतं बिगेस्ट कॉम्प्लिमेंट ऑफ द लाईफ माझ्यासाठी. पण असं ते सोडून कधी भेटीचा योग नाही आला. ऑफकोर्स निश्चित गैवरून टाकणार आहे. पण मला असं वाटतं की हे मला हवं होतं ना ॲक्टर म्हणून, सो आय शुड प्रिझर्व दॅट. मला याच्यासाठी ते झगडत होतो गेली कित्येक वर्ष आणि आता ते मिळालं तर मला असं वाटतं त्याकडे थोडंसं त्रयस्थ वृत्तीने पाहिलं पाहिजे की ॲज अन ॲक्टर म्हणून मला ग्रो करण्यासाठी या मिळणाऱ्या कॉम्प्लिमेंट्स किती मदत करतायत ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं. किंवा या पिक्चरवर जर का प्रचंड प्रेम केलं लोकांनी आणि हा चित्रपट तुफान चालला तर ह्याचा दुसरा भाग 100% येणार, कारण इतक्या घटना आणि इतके प्रसंग वेळेच्या बंधनामुळे दाखवता नाही आले या भागात. म्हणजे कित्येक पानाचं स्क्रिप्ट प्रवीणचं तसंच आहे, शूटच नाही केलं आम्ही, कारण
वेळेचं बंधन आहे म्हणून. त्यामुळे याचा जो दुसरा भाग आला तर या भागात मला बघून लोक जे रिॲक्शन्स देत आहेत त्याच्यामुळे मला बळ मिळेल पुढच्या भागात अजून सुधारणा करून अजून छान पद्धतीने दिघे साहेब साकारायला. म्हणजे दुसऱ्या भागाची चर्चा तुम्ही आता करताय का? असं हो निश्चित करतोय अगदीच नक्की करतोय. पण फायनली कसं आहे, गणित तर येऊन थांबतात कॉमर्स पाशी व्यवहार. तर निर्मात्याच्या दृष्टीने हा चित्रपट किती चालतोय, कारण खूप बिग बजेट फिल्म आहे. बघतायत सगळेच तुम्ही, ट्रेलर आता आलाय आत्ता. तर एवढ्या बजेटची फिल्म त्याची इन्व्हेस्टमेंट वसूल होण्याकरता खूप चालणं गरजेचं आहे. तितकी ती चालली, निर्मात्याला प्रॉफिट झालं तर 100% दुसरा भाग करणारच करणार आम्ही. मी त्यांच्या वतीने तुम्हाला सांगतो. एक कलाकार म्हणून आधी आणि आता ह्या चित्रपटावर काम केल्यानंतर तुला जे संपर्कात येतात किंवा भेटतात ते ह्यांच्यामध्ये काही तुला आतापासून असा फरक दिसायला ह्याच्याने असं जाणवत आहे का की बाबा पहिले जर आपल्याशी वेगळ्या पद्धतीने पण आता जर खूप फरक आला? चांगला प्रश्न आहे. व्हेरी नाईस क्वेश्चन. आपल्याकडे कसं आहे, उगवते सूर्याला नमस्कार आहे. पण आता इतकी वर्ष काम केल्यामुळे मी ते ओळखू नये की जोपर्यंत आता चंद्रमुखीची चर्चा होती तर लोक चंद्रमुखीबद्दल बोलत होते. आता त्याच्या 2 आठवडे होत आहेत नव्हत्यात तोपर्यंत धर्मवीर आलाय. अनेक लोकांना त्रासही होतोय. आय नो की याचं दिग्दर्शक म्हणून पण भलं होतंय, ॲक्टर म्हणून पण भलं होतंय. चांगला विचार करणारे फार कमी आहेत आजूबाजूला, दुर्दैवाने. पण मला असं वाटतं की मी स्वतः हे स्टेटमेंट करणं चुकीचं आहे. पण मी पण खूप पोचलोय. मला कळतं माणूस कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय, त्याच्यात खोटेपणा किती आहे आणि सच्चेपणा किती आहे. आता इतकी वर्ष इतक्या माणसांना भेटल्यानंतर तेवढा अंदाज येतो. पण तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आणि तीच इंडस्ट्री आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार. जरा बरं काही दिसलं की अरे क्या बात आहे प्रसाद. अरे प्रसाद आधीपासून चांगलंच काम करत होता, तुम्हाला आत्ता कळलंय. किंवा एक बायोपिक आल्यानंतरच तो स्टार असे समज करून घेणार आहे. म्हणजे जे बायोपिक करत नव्हते, जे नॉर्मल काम करत होते ते फालतू नट. असं नसतं. नट हा नटच असतो. उत्तम नट हा उत्तम नटच असतो. त्याच्या आयुष्यात ती वेळ यायची असते, एवढाच फरक असतो. ती वेळ या चित्रपटाच्या निमित्ताने आली. थोडं पुन्हा पडद्यामागे जाऊयात. शूटिंगच्या दरम्यान एक कट झाल्यानंतर तू पटकन त्या भूमिकेतून बाहेर येऊ शकत होतास का? नॉर्मल होऊ शकतात. आणि दुसरं, पडद्यावरती आम्ही हुबेहूब भूमिका साकारताना बघितली आहे तुला लुकमध्ये बघितलं. आपण लुकची खूप चर्चा करतो. तो पूर्ण लुक साकारण्यासाठी किती वेळ जात होता शूटिंगच्या दरम्यान? युजली माझं असं होत नाही. नॉर्मल मी जेव्हा काम करत असतो ॲज अन ॲक्टर म्हणून, तेव्हा सीन कट झाला की मी इमिजिएट कट झालेलो असतो त्यातनं. आणि लगेच विचार करायला लागलेलो असतो मी की पुढे नेक्स्ट पुढे. जोपर्यंत डिरेक्टर ओके म्हणत नाही तोपर्यंत आपण पुढचा विचार करायला लागलेलो असतो. मी ॲज अन ॲक्टर म्हणून डिरेक्टर ओके म्हणला की तर सुरूच होतं. डिरेक्टर म्हटला नाही 1 मोर, तर मग मी विचारायला काय चुकलंय, काय तो काय सांगतोय बघूया. या फिल्मच्या बाबतीत असं थोडंसं व्हायचं, कारण खूप विचार करायला लागायचा. मी थोडंसं वाकलो तरी तो विग सरकायचा, यु नो. थोडंसं जास्त होईल, पण आता बोलतो तुम्ही विचारले म्हणून. 12 तासाची शिफ्ट 14 तास चालायची, कधी कधी 16 तास चालायची. आणि ती दाढी, तो वीक काढल्यानंतर पावसाचं पाणी साठतं तेवढं माझ्या डोक्यात घाम साठलेला असायचा, कारण दिवसभर तो बंद असायचा वीग पूर्ण. बरं, तो वीग असल्यामुळे तुम्हाला खाजवता पण येत नाही पटकन, कारण निघतो तो. सो कुठनं मागून घाम येत नाही ना, मागूनच नेट दिसत नाही ना, दाढीच निघाली नाही आहे ना. आणि हे सगळं लक्ष घेताना आईला डोळे तर सुटले नाहीत ना माझे. नाही डोळे बरोबर होते. मग डिंचर लावलेलं असतं ते निघायचं. त्याचा ते जास्त ब्रॉड असल्यामुळे
माझ्या हिरड्या दुखायला लागायच्या आणि त्याचा स्ट्रेन डोक्यावर यायचा आणि डोक्यावर ऑलमोस्ट तो वीक असायचा आधी. त्यामुळे अर्ध शूटिंग मी प्रचंड डोकेदुखीतच केलंय. पण सांगतो कोणाला, तुलाच करायचं ना, असं आहे. तर त्यामुळे या फिल्मचा कट झाल्यानंतर मला असं वाटायचं की बरोबर आहे ना सगळं, हे बरोबर आहे ना, असं मी फक्त माझा चेक द्यायचो एक स्वतःलाच, की हे वाक्य असं व्हायला पाहिजे होतं, हा हे डोळे असे यायला पाहिजे होते, ते आलेत नाही आलेत. आणि माझा विचार करेपर्यंत सगळं झालेलं असायचं, तोपर्यंत प्रवीण ओके म्हणलेलाच असायचा. ती एक वेवलेन जुळते. आणि जेव्हा मला असं वाटायचं नाही 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 ते डोळे, त्यावर प्रवीण म्हणायचाच एक तो मधला एक शॉट घेऊया, त्याच्यात जरा डोळे थोडेसे आले नाही आहेत नेहमीप्रमाणे, आणि मग घ्यायचो. त्यामुळे थोडा वेळ लागायचा, कारण हे कॅरेक्टर्स तसं आहे, तेवढा वेळ द्यायलाच हवा एवढं आहे. प्रसाद, आता तू मगाशी म्हणालास जसं की आपल्याकडे ट्रेंड आहे की म्हणजे तशी विचार करण्याची पद्धत आहे की उगवत्या सूर्याला नमस्कार, किंवा तू दिग्दर्शकाच्या भूमिकेत गेल्यानंतर तुला कलाकार म्हणून म्हणजे चित्रपट येणं कमी झालं. तर मग तुला आता असं वाटतं का की ह्या चित्रपटानंतर किंवा ह्या चित्रपटाची चर्चा सुरू झाली तेव्हा तुला कलाकार म्हणून चित्रपट यायला लागले का, किंवा ह्याच्यामध्ये बदल होईल का, असं तुला असं वाटतं का? माहीत नाही, बघूया. मग तुला आपल्या चित्रपटाच्या इतर चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत का, किंवा कसं? आता कसं आहे, माझ्याच 2 चित्रपटांच्या अनाऊन्समेंट ऑलरेडी झाल्यात दिग्दर्शक म्हणून. भद्रकालीची पण अनाऊन्समेंट झाली आहे आणि निळू फुलांवरचा बायोपिक मी करतोय त्याची अनाऊन्समेंट झाली आहे. सो परत एकदा लोकांना असं वाटेल का, अरे आता ह्याच्यात अजून 2 मोठ्या फिल्म आहेत, आता कधी ॲक्टिंग करणार. पण ही फिल्म आली आणि चालली तर लोकांना वाटेल अरे नाही करतोय, मग विचारायला लागतील. वाट बघूया. तुला काय हवंय, मी ऍक्टिंग करायला हवी का नको? दोन्ही पण करायला हवं. आणि अजून एक प्रश्न असा आहे की तुझेही अनेक म्हणजे आता हिरकणीपासून चंद्रमुखी वगैरे असे चित्रपट आले, अजूनही चांगले उत्तम कलाकृती येतात मराठीमध्ये. पण प्राईम टाईमचा जो मुद्दा आहे, चित्रपटांना मिळणारा प्राईम टाईम जो मुद्दा आहे, तो अजूनही त्याच्यावर काही तोडगा निघालेला नाही किंवा असं नाही. तर शेर शिवाजीच्या दरम्यान पण हा मुद्दा भरपूर गाजला किंवा बऱ्याच कलाकारांनी यावर बोललं गेलं आहे. तर मग असं का घडतं, किंवा ह्या तुझ्या आत्ताच्या चित्रपटाबाबत पण असं घडेल का, किंवा त्यासाठी काय तयारी आहे, किंवा तू अभिनेता म्हणून यावर तुझं काय मत आहे? नाही, मला या चित्रपटाच्या मागे झी स्टुडिओज असल्यामुळे त्यांची एक मोठी यंत्रणा आहे, त्यामुळे या चित्रपटाला तो प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. आय डोंट नो. पण हो बरोबर आहे, हा प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा चित्रपट चालतायत तेव्हा हा प्रॉब्लेम येत नाही आहे. चंद्रमुखीला येणारा रिस्पॉन्स बघता आम्हाला तेवढा प्रॉब्लेम नाही आला. किंवा हिरकणीला सुद्धा, हिरकणीच्या समोर 4 हिंदी फिल्म्स होत्या. मेड इन चायना होती, सांड की आग होती, हाऊसफुल 4 होती आणि अजून एक कुठली तरी 4 हिंदी फिल्म होती. त्या 4ही पडल्या. त्या पडल्यानंतर ऑब्व्हियसली प्राईम टाईम काय सगळेच शो हिरकणीला मिळायला लागले. आत्ताचं पण हिंदीतलं चित्र फार समाधानकारक नाही आहे. त्यामुळे कुठलाही चित्रपट पडावा असं मी कलाकार म्हणून व्यक्त नाही होऊ शकत. तसं मी नाही व्हायला पाहिजे. चित्रपट सगळेच चालले पाहिजेत. पण समजा ते नाही चालले तर त्याचा फायदा धर्मवीरला आणि चंद्रमुखी चालूच आहे. माझ्याच दोन्ही फिल्मला होईल. पण फिल्म चालली तर हा प्रॉब्लेम येत नाही, फिल्म नाही चालली तर हा प्रॉब्लेम येतो. पण एखादा बॅनर जर चित्रपटाला असेल, म्हणजे समजा झी स्टुडिओ प्रस्तुत, तर मग फरक पडतो का प्राईम टाइम मिळणं किंवा अधिक शो? ऑफकोर्स फरक पडतो, कारण त्यांची यंत्रणा आहे. पण आता याच चित्रपटाची जोडली गेली 2 नावं. एक मी स्वतः, हिरकणीच्या मागे कुठलाही स्टुडिओ नाहीये, काही नाहीये. चंद्रमुखीच्या मागे कुठलाही स्टुडिओ नाहीये. किंवा प्रवीण तरडे, देऊळबंदला पण कुठलाही स्टुडिओ नव्हता, मुळशी पॅटर्नलाही कुठला स्टुडिओ नव्हता. आमच्या दोघांच्या दोन्ही फिल्म उत्तम चालल्या आणि आम्हाला प्राईम टाईमचा कधीच काही इश्यू आला नाही. किंवा दिग्पालच्याही मागे कुठला स्टुडिओ नव्हता कधी. फर्जंदही कुठल्या स्टुडिओने घेतला नाही, फर्जंद उत्तम चालला, फत्तेशेकच उत्तम चालला. प्रोजेक्ट काय आहे आणि लोक त्याला कसं ॲक्सेप्ट करतायत यांच्याकडे डिस्ट्रीब्युटर्स आणि थिएटर मालकांचं लक्ष असणारच ना. KGF ही कन्नड फिल्म आहे, ती ज्या पद्धतीने चालतीये तो चमत्कार आहे. किंवा तेलुगू मल्याळम फिल्म ज्या पद्धतीने बनतायत. फहाद फाझिलचा मी प्रचंड मोठा फॅन आहे, प्रचंड मोठा.
तो ज्या पद्धतीने चित्रपट बनवतो आणि आणतो आणि त्याचं मार्केटिंग आणि ते ज्या पद्धतीने चालतात त्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे डेफिनेटली. प्रॉब्लेम असा आहे की तिकडे पुष्पासारखी अल्लू अर्जुनची जरी फिल्म असली तरी त्यात फहाद फाजील सारखा माणूस आनंदाने काम करतो. त्याचं प्रमोशन महेश बाबू पण करतो आणि सूर्या पण करतो आणि एकमेकांना पकडू नये इंडस्ट्री. आपल्याकडे ते नाही आणि ते कधी होऊही शकत नाही, कारण एकमेकांचं भलं पाहणारी माणसंच नाहीत आपल्या इंडस्ट्रीत. जसं तू मगाशी पण सांगत होता की कंटेंट इज अ किंग. सो मराठी हा हिंदीपेक्षा रिच आहे किंवा विषय हाताळण्यामध्ये जसं आपण म्हणू शकतो, तर असं तुला वाटतं का की हिंदी त्यामध्ये कमी पडते, कारण तोच येतोय हिंदीत आणि आपण आत्ता या स्टेजला पण हिंदीतही म्हणजे अगदी मागे जायचं झालं तर आपण आत्ताच बोलतोय जे कमर्शियल जसं पण मग काश्मीर फाईल चाललाच की. Right. काश्मीर फाईल चाललाच पण कुठला हिरोपंथी चालला नाही तर त्यावर डिस्कशन नाही होऊ शकत. म्हणजे किंवा पण याला बाकी पण पॅरामीटर्स बच्चन पांडे किंवा बाकी पण पॅरामीटर्स असतात, म्हणजे एक्सटर्नल ऑब्व्हियसली त्याच्या जॉनरच्या कॉन्टॅक्ट कसे, जसं तुम्ही म्हणालात की काही लोकांना भलं पावत नाही, मग ते डायरेक्टली इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स करणं वगैरे असे सगळं. बरोबर. तर एकत्र जसं तुम्ही साऊथचं सांगितलं, ते लोक खालचे जर 4 स्टेट्स बघितले आपण तर ते एकत्र आहेत की सिनेमा इंडस्ट्री म्हटल्यावर हिंदी आमच्यावर तुम्ही लादू शकत नाही असं ते खूप प्रॉमिनंटली सांगतात. तसं आपण एकटे पडतोय महाराष्ट्र मराठी म्हणून असं वाटतं का तुला? कारण आपली खूप छोटी आहे कम्पॅरेटिव्हली इंडस्ट्री, किंवा आपण एकटे मागे सुद्धा कोणतरी हा विषय काढला होता की त्या फिल्म्स तिकडच्या फिल्म्स मराठी डब करून इकडे प्रदर्शित करण्यासाठी. पण मला असं वाटतं की याचा गांभीर्याने महाराष्ट्र सरकारने विचार करायला हवा की प्राधान्य महाराष्ट्रात आधी मराठी चित्रपटांनाच दिलं गेलं पाहिजे. तो हक्क आहे. महाराष्ट्रात राहून मराठी कलाकार म्हणून आम्ही जर एवढाही हक्क मिळवू शकत नसू तर मग काय. पण असं वाटतंय का की जी हिंदीची डॉमिनन्स करण्याची वृत्ती होती हां. चित्रपटांची, ती आता जरा थोडीशी कमी झाली आणि आपल्याला एक वेगळा होणारच, पण काही चालतच नाहीये कारण मराठीतलंच चालतंय. ऑडियन्सचा जास्त आहे हा, तर ऑडियन्स आता हुशार झालाय. आपण मला म्हणतो कोणता चित्रपट चालेल तो स्टोरी त्याची स्ट्रॉंग Of आहे course. हे असेल तर Of course. ऑडियन्सची टेस्ट बदलली, स्पेशली डेफिनेटली जे हे होणार आहे ते चालणारच आहे त्याला. मग हा, आणि मग त्याचा जॉनर काही असो, तो पुष्पासारखा तद्दन कमर्शियल चित्रपट असो किंवा काश्मीर फाईल सारखा एका वेगळ्या विषयावर भाष्य करणार अगदी बरोबर येत आहेत. अनेक बंगाली पंजाबी लोकांनी चंद्रमुखी बघितलाय जाऊन. आम्ही पोस्ट केलंय. एका कलकत्त्याच्या मुलीनी रील केलंय. फिल्म इकडे फिल्म बघायला येते ती चंद्रमुखी, तिकडे रिलीज नाही होऊ शकली म्हणून. हा सॉरी. पण याचा फायदा जे मराठी प्रोड्युसर आहेत त्यांना पण हळूहळू आता कळू लागले, किंवा अग्रेसिव्ह मार्केटिंग याच्यामुळेच मराठीचं व्हायला लागले असं आपण म्हणू शकतो. कारण आज धर्मवीरची जाहिरात ट्रेनमध्ये पण ऐकू येते. म्हणजे हे जे आपण नवे जे मराठीने आधी कधी केलं नाहीये, तर हे आता आपण याच्यामुळेच एक्सप्लोर करतोय किंवा त्याच्यामुळे विश्वास वाढलाय असं आपण म्हणू शकतो का की 100% कमी पडतायत तर आपण अजून जोमाने वर गेल्यावर सक्सेस अर्थात जास्त होईल. तुम्हीच बातमी केली तर मला आठवत नाही कोणी की प्रमोशन मराठी पिक्चरचं प्रमोशन कमी पडतं याला चंद्रमुखींनी उत्तर दिलं असं लोकसत्ताचीच पोस्ट होती. आय थिंक वेब कुठेतरी होती, मला माहीत नाही. सो येस ऑफकोर्स माझ्या चित्रपटाचं प्रमोशन जर का मेट्रोमधल्या फ्लॅशमॉबमध्येही होऊ शकतं, तिथपासून ते विमानावर पण चंद्रमुखी झळकू शकते. तर का नाही करायचं मी प्रमोशन ॲग्रेसिव्हली? जर प्रोड्युसर इज सपोर्टिंग अस देन वाय नॉट. जर मंगेश देसाईची कॅपॅसिटी आहे की एशियातल्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर धर्मवीर लावू शकतो, तर का नाही लावायचं? त्यामुळे झालं काय की माझ्यावरती, माझ्या बिल्डिंगमध्ये माझ्या वर राहणारा शेट्टी आणि माझ्या खाली राहणारा शर्मा या दोघांनी मला 10 वर्षात पहिल्यांदा फोन करा, अरे प्रसाद भाई आपका पोस्टर देगा. त्यांचं पण अटेन्शन आणलं ना खेचून, दॅट इज इम्पॉर्टंट. प्रसाद, आता एक असा प्रश्न होता की मराठी कलाकारांना हिंदीमध्ये तितकंसं मानधन मिळत नाही, हे तूही मुद्दा एक मांडला होतास. तर मग तुला जर हिंदीमध्ये ऑफर आली
तर तू जाशील का की माझं काय आहे, माझं मी 3 कॅटेगरीमध्ये माझी कामं विभागलेली असतात. एक, समोरचा माणूस माझा मित्र आहे का नाही. 2, या प्रोजेक्टमधनं मला समाधान मिळणार आहे का नाही. आणि 3, मला यातून किती पैसे मिळणार आहेत आणि याची परम्युटेशन कॉम्बिनेशन. धर्मवीरसारखा एखादा चित्रपट येतो तेव्हा मी पैशाचा विचारच नाही करत, कारण मुळात अत्यंत समाधान देणारं काम. आणि प्रवीण आणि मंगेश सारखे मित्र जुने. पण एखादा तद्दन कमर्शियल चित्रपट येतो ज्याचा निर्माता दिग्दर्शक कोणी माझ्या ओळखीचा नाही आहे, तर मी पैशाचा विचार करणार का नाही करायचा, तो माझा व्यवसाय आहे. पण जर ती भूमिका तितकीच आता ह्याच्यासाठी जर स्ट्रॉंग असेल आणि तुला मानधन कमी असेल तर मग तुझं मत काय? भूमिका चांगली असेल तर मी निश्चित ॲडजस्ट करीन. पण भूमिकाही वाईट आहे, लोकही ओळखीचे नाही आहेत आणि मला दिसतंय की मला हा चित्रपट करायला लागेल. माझं पोट आहे त्याच्यावर. माझे आई वडील लँडलॉर्ड नाही आहेत की पैसे टाकतायत कर तू बिंदास, काय नाही. माझ्यावर जबाबदारी आहेत, माझी मुलं आहेत मोठी, बायको माझी खूप खर्च करते दर महिन्याला. नाही जोक्स. पण माझ्यावर माझ्या कुटुंबाची, माझ्या बायकोच्या कुटुंबाची, माझ्या कुटुंबाची, माझ्या आईची, माझ्या भावाची अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यासाठी काही व्यावसायिक निर्णय घ्यायला लागतात. पण मग तेव्हा पैशाकडेच बघितलं पाहिजे, तेव्हा व्यवहाराकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं ते स्टेटमेंट असं होतं की एक हिंदी मालिका येते आणि एक मराठी मालिका येते आणि हिंदी मालिकेत मराठी मालिकेपेक्षाही कमी पैसे देत आहेत, तर मी का करू? गरज नाही. मला इकडे मान पण जास्त आहे आणि मला इकडे पैसा पण जास्त आहे. गरज नाही मला. आता सगळं असं राजकीय चित्रपट सगळं सुरू आहे. बऱ्याच वेळा असं होतं की कलाकार असतात ते राजकीय भूमिका घेत काही बोलतात किंवा काही पोस्ट करतात, त्याच्यावर त्यांना ट्रोल केलं जातं. त्याच्यामुळे पुढे ते त्यावर बोलत नाही असं होतं का, की त्यांना असं वाटतं की मी माझं मत मांडूच शकत नाहीये? असं झालंय कोणाच्या? म्हणजे बऱ्याच वेळा होता. तर रिसेंटली प्राजक्ता माळीचं झालं की तिने एक पोस्ट केली होती, मग त्याच्यावरनं तिला बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं. म्हणजे ते प्रत्येकाचे ओपिनियन्स असतात. मग कुठेतरी आपल्याला असं वाटतं का की मला माझं मत मांडता येत नाही, मी एक अभिनेता आहे आणि सगळे मला बघतायत म्हणून. त्याला कमर्शियल अँगल असतो का की यांच्याबद्दल बोललं तर यांना वाईट वाटेल. एक तर मी पोस्ट पाहिली नाही, पण मला असं वाटतं की ट्रोलर्स ना दुसरे काही धंदे नसतात. म्हणजे ऍक्टरनी त्यांना फाट्यावर मारूनच जगलं पाहिजे. ऍक्टर हा प्रेक्षकांसाठी आहे का ट्रोलरसाठी आहे? प्रेक्षकांसाठी आहे. त्याच्यासाठी त्यांनी जगलं पाहिजे. आणि मुळात ते ट्रोल करतील अशी स्टेटमेंट करायला जायचंच कशाला? आणि जर जायचंय तर मग त्याच्यावर ठाम राहायचं, पण नंतर ते डिलीट नाही करायचं, असं माझं मत आहे. माझा प्रश्न आहे, थोडा वेगळा प्रश्न आहे. आम्ही प्रत्येक वेळी पाहिलंय, म्हणजे चंद्रमुखीच्या वेळी, हिरकणीच्या वेळी, की मंजिरीची खूप प्रत्येक वेळी साथ लाभली. तर या चित्रपटाच्या वेळी कशी साथ दिली? आणि त्यांना जेव्हा समजलं की तुम्ही हा चित्रपट करताय त्यावेळी त्यांची काय रिॲक्शन होती? वा, या चित्रपटात तिने साथ फार वेगळ्या पद्धतीने दिली आणि पण ती खूप मोलाची होती. कारण मुळात मला दिग्दर्शक व्हायचं कारण मला दिग्दर्शन आवडतं हे आहेच, पण त्याच्याच बरोबरीने मला मेकअपचा खूप कंटाळा आहे. त्यामुळे माझं झुकतं माप ॲक्टिंग का डिरेक्शन तर डिरेक्शन. डिरेक्शनला मेकअप नाही करायला लागत किंवा गेटअप नाही करायला लागत. दाढी मिशा लावा, गम चिकटवा, इकडे हे लावा, तिकडे ते सोल्युशन लावा, मग ते खेचून काढा, याचा मला प्रचंड कंटाळा आहे. त्यामुळे नाटकातही मी मेकअप नाही करत. हास्य जत्रेलाही मी फक्त एवढं अंडराईज करतो बारीकसं आणि जातो. मला खूप कंटाळा आहे मेकअपचा. तासन या 2 कारणांसाठी मी मुळात दिग्दर्शक झालो. आणि ती माझ्याच वर्कशॉपमध्ये माझी स्टुडंट होती. मी ॲक्टिंगची वर्कशॉप घ्यायचो पुण्यात, त्यात ती माझी स्टुडंट होती. तिकडे आमचं जमलं. त्यामुळे माझं डिरेक्टर म्हणून असलेलं पॅशन आणि माझ्या माझी सगळी इरिटेशनची कारणं तिला इतकी वर्ष माहिती आहेत. त्यामुळे हा पिक्चर जेव्हा आला माझा आणि तर ती मला म्हणाली, दिघे साहेब म्हणजे ते ठाण्यातले मोठा माणूस होता ना खूप? म्हटलं हो. मग तिने सगळं तिच्याबद्दल रिसर्च करून त्यांच्याबद्दल वाचलं, अमुक तमुक.
तर ती म्हणाली, प्रसाद त्यांचा फोटो बघितलास? म्हटलं हो. ती दाढी पिढी एवढी मोठी आहे त्यांची. तो आता म्हटलं, आता काय लावायला लागणार, काय पर्याय नाही, तर झालं फायनल, तर लावायला लागणार. ती मला रोज सांगायची, दाढी मिशीनी इरिटेट होऊ नकोस, असा रोल तुझ्या आयुष्यात परत कधी येईल तुला माहिती नाहीये, येईल नाही येईल पुढचा आपण आत्ता विचार नको करू, आत्ता आलाय तर तो खूप शांतपणे तुला उत्तम करायचा आहे, अशी ती मला रोज सकाळी फोन करून सांगायची. मेकअप करताना चिडचिड करू नकोस, मेकअप करताना माझा मेकअपमन आलाय सलीम, माझा पर्सनल मेकअपमन, तो आता माझ्यावर 12-15 वर्ष आहे. त्याला ती फोन करायची 4-5 तासाने की सर ओके चिडले नाहीत. तर ही मदत आहे ना, ही पण खूप मोलाची आहे, स्पेशली असा रोल करताना. म्हणजे जसं ती चंद्रमुखी हिरकणीमध्ये तिने प्रत्यक्षच वाटा उचलला, तसं याच्यामध्ये तिचा अप्रत्यक्ष होता, पण तो खूप मोठा वाटा होता. जर आनंद दिघे आणि प्रसाद ओकची कधी भेट झाली असती तर तुम्ही कोणत्या अशा टॉपिकवर चर्चा केली असते असं तुला वाटतं? प्राईम टाइम मराठी चित्रपट म्हटलं असतं, एक आदेश काढा की फक्त मराठी चित्रपटच पहिले लागले पाहिजे, संपला विषय. आणि प्रश्न आहे, आता तू बायोपिक केले, म्हणजे हिरकणीमध्ये पण शिवाजी महाराजांचा रोल तू केलायस, परत आता तू आनंद दिघेंचा रोल करतोस. बायोपिक केल्यानंतर प्रेक्षक तुमच्याकडे त्या व्यक्तिरेखेनुसार बघतात, म्हणजे प्रेक्षक तुला अज्युम करतात की तू सुद्धा तसा आहेस. तेव्हा मग वैयक्तिक पातळीवर जेव्हा तू बाहेर जातोस वगैरे, तेव्हा तुला मग थोडं दडपण असतं का की मला माझ्या प्रेक्षकांसमोर अमुक एक व्यक्तिरेखा म्हणून राहायचंय, किंवा तुझी पर्सनॅलिटी थोडी ओव्हरशॅडो होते का तेव्हा? होऊ शकते, मी नाही होऊ देत. म्हणजे आता हा चित्रपट आला, चालला तुफान, लोकांनी समजा मला फार उत्तम पद्धतीने ऍक्सेप्ट केलं, तर असं होऊ शकतं की मी गेलोय कुठेतरी लोक पाया पडलेत माझ्या, पण ते त्या इमेजच्या पाया पडलेत. सो मी म्हणून की तुमच्या भावना कळल्या, पण ते या नमस्काराने पण होऊ शकतात. त्याच्यासाठी वाकून नमस्कार करायचं काही कारण नाही. थोडंसं ऑकवर्ड होऊ शकतं मला अशा प्रसंगी, कारण आय डोंट नो, मला हा अनुभव आल्यानंतरच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. पण प्रश्न मस्त होता खरं, पण याआधी मी कधी असं अनुभवलं नाहीये, त्यामुळे मला त्याचं उत्तर देता येत नाहीये. प्रसाद, अजून एक आहे की सलमानने ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान एक वाक्य म्हटलं होतं की धर्मवीर जसा हिंदीमध्ये चालला तशी धर्मवीरही चालेल, म्हणजे असं एक त्याची इच्छा आहे किंवा चालावा. तर हे तुमच्या संपूर्ण टीमसाठी एक चांगली कॉम्प्लिमेंट होती असं म्हणता येईल. तर तुला ही टीमसाठी होती, पण तुला प्रत्यक्षात सलमानने कोणती त्या दरम्यान वेळ मिळाला असेल तर तुला प्रत्यक्षात कोणती त्याच्याकडून कॉम्प्लिमेंट मिळाली का? तो म्हणाला, मैंने उनका फोटो देखा, भाई क्या बाप लग रहा है तू, कितना सेम लग रहा है, कितना सेम, असं एवढंच बोलला तुम्हाला. बहुत अच्छा लग रहा है, ट्रेलर पण त्याला खूप आवडला आणि बवाल करेगी ही फिल्म, असं म्हणाला. याला जोडून प्रश्न की मुख्यमंत्री जे आपले आहेत त्यांची काही रिॲक्शन किंवा त्यांनी काही तुम्हाला सांगितलं का? उद्धव साहेब म्हणाले, फार सुंदर दिसत आहे प्रसादजी, मला बाळासाहेबांची आठवण होते, बाळासाहेब असायला हवे होते आत्ता या प्रसंगी, असं उद्धवजी म्हणाले. आणि एक्झॅक्ट सेम भावना माझ्या मनात होते की या मंचावर आत्ता माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, संजय राऊत आहेत, आदित्य ठाकरे आहेत, उद्धवजी आहेत. या मंचावर आत्ता जर बाळासाहेब असते या रूपात मला बघायला, तर काय झालं असतं असा मी विचार करतच होतो. आणि तेवढ्यात उद्धवजी असं म्हणाले, फार सुंदर दिसत आहे, बाळासाहेब असायला पाहिजे होते आज. पण जेव्हा तू हा चित्रपट करत होता, जेव्हा तो गुरुपौर्णिमेचा सीन शूट झालाय, तेव्हा बाळासाहेबांचा कधी भास झाला का किंवा कधी असं वाटलं का? मला कोणाचा भास होण्याच्या ह्याच्यात मी नव्हतोच हो. मलाच माझं सांभाळताना एवढं प्रसाद, या चित्रपटामधला एखादा संवाद तुझा आवडता मला बोलून दाखवलास तर आणखी मजा येईल. गद्दारांना क्षमा नाही हा माझा शब्द आहे, आणि माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष. आनंद दिघे आणि प्रसाद ओक याच्यात काय सिमिलरिटी आहे किंवा काय डिफरन्स आहे?
डिफरन्स जो मगाशी मी म्हटलं होतो की मला त्यांच्यासारखी माणसं जोडता येत नाहीत. ते स्किल माझ्या अंगात आलं पाहिजे की प्रसंगी ते ओरडायचे सुद्धा एखाद्यावर, पण प्रेम पण इतकं करायचे प्रचंड की दिघे साहेबांनी एखादा आदेश दिला म्हणजे समोरचा माणूस तो वाटेल ते झालं तरी पूर्ण करणार. तर ज्या पद्धतीने त्यांनी माणसं जोडली होती ती स्किल माझ्यात यायला हवं असं मला वाटतं. तो एक फरक आहे. सिमिलरिटी मला असं वाटतं की ते थोडे तापड होते, मी पण थोडा तापड आहे. आता धर्मवीर हिट झाल्यावर तू हास्य जत्रेतल्या सगळ्या टीमला पार्टी देणार आहेस का? त्यांच्या वतीने आम्हीच विचारलं. हे बघा, मी तुम्हाला आज खरं सांगतो. खरं सांगतो. हिरकणी नंतर पार्टी देणार होतो मी. हा, पार्टी दिलेली नाहीये, कबूल करतो. पार्टी देणार होतो. हिरकणीनी 100 दिवस का काय पूर्ण केले, त्याच्यानंतर पार्टी द्यायचा तो विषय सुरू झाला. ओके. त्याच्यानंतर जेव्हा मी 2दा-3दा पार्टी ठरवली आणि ते मला कसं करायला लागतं की 15-16 ॲक्टर्स, डिरेक्टरची टीम, त्यांची डिरेक्शनची टीम, अख्खी ते बँडवाले सगळे बसतात जे वाजवायला सगळे, हे सगळे शूटिंगच्या दिवशी अवेलेबल असतात. ओके. सो त्याच्या आदल्या दिवशी मला पार्टी ठरवायला लागते, कारण त्याच्या आदल्या दिवशी रिहर्सल असते जेव्हा सगळे एकत्र असतात. अदरवाईज मी या सगळ्यांच्या डेट घ्यायला गेलो तर ती आयुष्यभर नाही मिळणार, मग माझ्या जीवनगौरवची पार्टी. तर असं मी 2दा ठरवलं आणि 2दा शूटिंग कॅन्सल झालं. तेव्हापासून ते लोक पंच घ्यायला लागले की पार्टी कधी देणार पाहिजे. ओके. त्याच्यानंतर मग ते राहूनच गेलं. मग चंद्रमुखीचं काम सुरू झालं, मग मध्ये कोविड आला. कोविडमध्ये पार्टी कशी देऊ, इम्पॉसिबल आहे ना. बरं, त्याच्यात आम्ही सगळे एकत्र होतो. बायोबबलमध्ये आम्ही दमनमध्ये शूट करत होतो 60 दिवस. त्याच्यात जेवढे एपिसोड शूट केलं ना त्यात हे जास्त व्हायरल झालं पार्टी करून. ओके. बरं, मी तिथे पण त्या हॉटेलमध्ये सगळी अरेंजमेंट केली. तर आमचे सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भालवणकर आणि आमचे मित्र आणि सोनी मराठीचे व्हाईस प्रेसिडेंट अमित फाळके, हे दोघेही माझे खूप जुने मित्र. तर ज्या दिवशी मी दमनला पार्टी ठरवली त्या दिवशी हे दोघं धावत आले मुंबईहून दमनला. का तर म्हणाले, तू पार्टी दिलीस तर याद राख, आमच्या एपिसोड मधले 25 संपतील सगळे. हो, आणि हे 25 संपता कामा नये, त्यामुळे तू जास्तीत जास्त लांबव पार्टी. म्हटलं बरं, आता हे खरं कारण आहे. मग आता फायनली धर्मवीर हिट झाल्यानंतर पार्टी मिळणार नाही. आता ऍक्च्युली चंद्रमुखी हिट झाल्यानंतर त्याची मागायला लागलेच आहेत ते. आता त्याच्यात त्यांना अजून धर्मवीरची ऍडिशन मिळेलच त्यांना, अशी खात्रीच आहे मला. पण आता सगळ्याची एकत्रच जॉईंट पार्टी. आता 25 बंद झाले माझ्यावरती तरी मी देणार पार्टी, देणार, नक्की देणार. मगाशी तू म्हणालास की तुझं फेवरेट ऍक्टर अमिताभ बच्चन आहे आणि तुम्ही सगळं गेले होतात केबीसीवर, तेव्हा तुझा फॅन मुवमेंट कसा होता? अरे काय क्वेश्चन आहे, मला हे कोणीच नाही विचारलं आजपर्यंत आणि मला हे कधी सांगता येईल असं झालं होतं मला. बच्चन साहेब असं म्हणाले की मैं अभिषेक को रोज बोलता हूँ कि एक स्किट जरूर देखना चाहिए, पूरा एपिसोड मत देखो लेकिन एक स्किट रोज देखो, बहुत कुछ सीखने को मिलेगा. आणि मला म्हणेल की आप आने से पहले मैं इनसे बात कर रहा था, ये आपके डायरेक्टर और राइटर सचिन मोटे गोस्वामी तिकडे होते. त्यांना दोघांना बच्चन साहेबांनी असं विचारलं कि ये जो सामने बैठते हैं उनको आप लिख के देते हो ना रिएक्शन? तर त्याच्यावर गोस्वामी म्हणाले, नहीं नहीं, वो खुद से बोलते हैं, वो एक्सटेम्पोर है, वो अचानक से बोलते हैं, वो कुछ लिखा हुआ नहीं होता है. त्याच्यावर मला बच्चन साहेब असं म्हणाले की ये आप कैसे बोल पाते हो, हर एक स्किट के बाद कुछ तो नया कमेंट, उसमें एक बार भी रिपीटेशन नहीं, उसमें भी थोड़ा सा फन एलिमेंट है, सबका रिस्पेक्ट है, ये किस तरह से बोल पाते हो? मैं आपकी जगह बैठता मैं नहीं बोल पाता. मला इतकी मोठी कॉम्प्लिमेंट. माझ्यासाठी बच्चन साहेब म्हणजे देव आहेत. मी इतका मोठा फॅन आहे त्यांचा आणि त्यांच्याकडनं मला ही रिॲक्शन मिळणं वॉज लाईक
ड्रीम कम ट्रू. म्हणजे नॉर्मल माणसाला जसे आम्हाला असे बटरफ्लायज येतात की हा बटरफ्लाय आता मला आठवलं तरी मी थरथरत होतो त्यांच्या समोर उभं राहताना. पॅडी रडायला लागला होता, समीर असा हे करत होता. आमची अवस्था बिकट होती फार. पण इतकं वॉर्म वेलकम केलं त्या माणसाने. आणि तो समीरच्या पाया पडले फोटो व्हायरल, तो खरा फोटो आहे हा. की आपका तो मैं क्या करू असं म्हणून ते त्यांनी खरं केलेलं आहे. तसं लोकांना वाटलं की ह्या बनवलेला फोटो आहे. नाही, अजिबात नाही. माणसं उगच मोठी नाही होत. आज बच्चन साहेब ज्या पोस्टला आहेत त्यांना आमचं कौतुक करायचं काहीच कारण नाही आहे. त्यांनी नाही केलं तरी त्यांना काही नाही फरक पडत. पण त्यांचं जेस्चर आणि ती वॉर्म्थ त्या मीटिंगमधली फॅन्टास्टिक होती. समीर रडतच होता. तो रडतच होता, काही बोलतच नव्हता. काय पण संपूर्ण करिअरमध्ये तुझ्याकडे सर्वात मोठी पोचपावती फॅन म्हणून नक्की होती. ऍक्टर म्हणून मला असं वाटतं अरुणाताईंनी जी कॉम्प्लिमेंट दिली मला म्युझिक लॉन्चमध्ये ती सगळ्यात मोठी पावती होती. एक तर मी असं आधी अस्तित्वात असलेलं कॅरेक्टर कधी प्ले नाही केलं. आणि जे जेव्हा केलं प्ले तेव्हा त्यांच्या सख्ख्या बहिणींनी मला दिलेली कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी ऑस्कर आहे डेफिनेटली. तू वेळात वेळ काढून इथे आलास, आमच्याशी गप्पा मारल्यास त्याच्यासाठी खूप खूप आभार. आणि संपूर्ण लोकसत्ताच्या टीम कडून तुला खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच धर्मवीर हिट होणार आहे. थँक्यू.